कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 718 ते 729. तहाला तयार झाल्या फिरंग्यांची तह करण्याची जोखीम कुलेश आणि अकबर यांच्यावर सोपवून रायगड आलेल्या राजांच्या मनी दोनच बाबी घोळत होत्या. कोकणात उतरलेला शहा आलम आणि मुंबईचा टोपीकर. फिरंग्यांनी मागे येसाजी गंभीर यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत अशी तक्रार केली होती, म्हणून गोवा सोडताना फिरंग्यांशी करायच्या सुलुखासाठी राजांनी कुलेशांना कुल एख्त्यार केलं. त्या सुलुखाची सारी बाबच त्यांच्यावर सोपविली. राजकारणाच्या सोयीसाठी कुलेशांची ही नामजादी होती, तीच कित्येकांना खटकली. छंदोगामात्य कुल एख्त्यार कनोजा भारी होत चाललाय अशी खुसफुस उठू लागली. आज्ञेप्रमाणे कुलेश, अकबर, फोंडा, भीमगड येथे फिरंग्यांच्या वकिलाच्या भेटीगाठी घेऊन तहाची बोलणी करू लागले. फिरंग्यांशी चालत्या तहाबाबत अकबर एकदा रायगडावर राजांना भेटूनही गेला. टोपीकरांची मुंबईची बसकण आता स्वराज्याला घातक ठरणार हे पारखलेल्या राजांनी त्यांच्यावरच लक्ष एकवट केले. टोपीकरांची कारंजा, एलेफंटा ही बेटे आणि माहीम, दंतोरा, सारगाव, कोळवा ही ठाणी मावळ्यांनी कब्ज केली. मुंबईवर चालून जाण्यासाठी जावळी, कराड, पुणे, पन्हाळा भागात नवी सैन्य संचणी सुरू झाली. अकबर राजांजवळ बापाविरुद्ध कुमक मागून थकला होता. म्हणत होता, मला राणला जाऊ द्या. राजे त्याला चुचकारून फिरंग्यांशी चालत्या तहाची मध्यस्थी करण्याचे सुचवित होते. मात्र मनात आता याला जवळ ठेवून घ्यावा की नाही याचा विचार करीत होते. शहा आलमला दक्षिण कोकणात पेरून औरंग आपण स्वतःच आदिलशाहीच्या विजापुरावर चालून जाणार अशी खबर होती. लाख फौजेनिशी कुडाळ, बांदा, डिचोली भागात फिरणाऱ्या शहा आलमची पाचावर धारण बसली होती, कारण दर्या मार्गे मिळणारी त्याची रसद मध्येच मराठ्यांनी लुटली होती. पाणवठे विखारी केल्याने त्यांच्या घोड्यांना पाणी सुद्धा मिळेनासे झाले होते. आबासाहेबांनी राखली तशी आदिलशाही राखणे भाग होते. राजांनी त्याच बेताने पेशवे निळोपंत आणि हंबीररावांना बोलावून घेतले. पेशवे, आदिलशाहीवर चालून जाण्याचा बेत दिसतोय औरंगचा. पाठबळ देऊन राखली तर ती शाही खूप दिवस झुंजेल. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. जी, आम्हीच जाऊ हो तर आदिलशाहीच्या कुमकेला. हंबीररावांना राजांचा विचार पटला. तुम्हासच पाठवू मामासाहेब, पण आत्ता नाही, योग्य समयास. निळोपंत, तुम्ही नव्या संचणीचा 18,000 लढाऊ विजापूर मार्गे कूच होईल ते करा. राजे औरंगच्या चालीच्या मागचा विचार करू लागले. एवढ्यात दक्षिण कोकणातून घोडा फेकत आलेला खबरगीर विश्वासच राजांच्या भेटीला आला. त्याने आणलेली खबर राजांचा तणाव सैल करणारी होती. शाह आलम मार खात खात हैराण होऊन परतीच्या वाटेवर घाटात पोचलाय धनी. लाखाच्या सेनेतलं अवघत 40-45 हजार उरल्यात त्याच्याकडं. त्याच्यात बी बळ नाही हत्यार पेलायचं. बापाला त्याने नगरकडं सांडणी स्वार धाडलाय. मुझको घोडे और खेचर भेज देव, नाही तो मर जाऊंगा मैं वहां पहाड में. ते शांतपणे ऐकून घेत राजे हंबीररावांना म्हणाले, आता तुम्ही आम्ही संगतीच उतरू मुंबई जवळच्या पालतट्ट्यावर सर लष्कर. राजांचे बोलणे तुटकच राहावे अशी बातमी निळोपंतांनी राजांच्या कानी घातली. कराड प्रांतात परतलेले येसाजी कंक तब्येतीने सुधारतायत, पण कृष्णाजी जखमा फुटून गेले स्वामी. कृष्णाजी. राजांचे मन खिन्न झाले. काही क्षण विचारातच गेले. कृष्णाजीला बायको आणि 3 वर्षांचा मुलगा आहे या जाणीवेने राजे पेशव्यांना म्हणाले, कृष्णाजीस सालीना 1000 आणि येसाजींना 1000 होन मिळतील अशी व्यवस्था करा पेशवे, आणि खंडोजींना 1000 होन आणि पालखीचा मरातब द्या. संबाला कसलीही मदत न करण्याबद्दल औरंगाने आदिलशहाला लिहिले. मराठी, मोगल, फिरंगी यांच्या फौजी धावणीमुळे दक्षिण कोकणात तर दुष्काळ पडला. मुंबईच्या केजवीनने आपल्या हलाखीचे पत्र लंडनचा राजा चार्ल्स याला लिहिले. त्यात तो म्हणतो, आपल्या लगत असलेल्या शंभूजी या ताकदवान राजाने पोर्तुगीजांचा 40 मैलांचा पट्टा बेचिराख केला आहे. 30,000 त्याचा सेना मुंबईचा रोख धरून भोवती पसरल्या आहेत. आपल्या जवळ फक्त 150-200 आपले आणि 200 काळे सैनिक आहेत. शंभूजीने आपल्याकडे 60 तोफा, 400 पिंपे आताशी सामान,
कथील, लहान मोठी जहाजे, कापड यांची मागणी केली आहे. मागण्या पुऱ्या झाल्या नाही तर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. काय करावे? पोर्तुगीजांचा तपशील ध्यानी ठेवून तह करावा असे वाटते. पालतट्टा धरून कारंजा, एलिफंटा असा फेर टाकून मुंबई आणि वसई भागातील टोपीकर आणि फिरंगी यांच्याशी एकाच वेळी दुहेरी चालून जाण्याच्या इरादात असलेले राजे रायगडी परतले. सिंहासन सदरेवर त्यांना रात्रीची वर्दी आली. पणजीहून आलेले फिरंगी हेजीब घेऊन कुल एख्त्यार कुलेश भेटीस येत आहे. पाटगावला मौनी बाबांच्या दर्शनासाठी गेलेले कुलेश तिथे भेटलेल्या फिरंगी वकील मंडळासह तसेच रायगडे आले होते. त्यांच्या संगती फ्रायर, फ्रान्सिस्को, थेमुडो, पाद्री ऑगस्टिन, अल्बुकेर्की अशी मंडळी होती. वकील मंडळाने राजांना नजराणा दिला. मोठ्या धास्ती अदबीने ते पेश आले होते. अल्बुकेर्की, कुलेश व अकबर यांच्याशी झाल्या बोलण्याचा तपशील दुभाषा राम नाईक मध्यस्थीने राजांना देत होता. मनातून राजांना फिरंग्यांशी तहच करायचा नव्हता. काही ना काही कारण पुढे करीत राजांनी फिरंगी व वकील मंडळाला 3 रात्री रखडविले. तिसऱ्या रात्री वैतागलेल्या अल्बुकेर्कीने तहाबाबतचा निर्धार व्यक्त केला. आमचा दरबार अंजदीव बेट सोडणार नाही. राजे मागतात ती बक्षिसी मिळणार नाही. मतलब? राजे ते ऐकताना बैठकी आसनावरून उठलेच. त्यांची चर्याच काटे फड्यागत लालबुंद झाली. कुलेश, या फिरंग्या सांगा. आम्ही सांगतो त्या तहाच्या अटी मान्य नसतील तर वर फिरंगणातून आमचे पेशवे हटणार नाहीत. भीमगडाच्या कैद्यांना सोडले जाणार नाही. बार देशात कब्ज केलेल्या तोफा परत केल्या जाणार नाहीत. जरूर तर आम्ही पुन्हा चालून येऊ. अल्बुकेर्की ते रूप पाहूनच चळाचळा कापायला लागला. वकील मंडळातील एकट्या फ्रायरच्या मनात मात्र राजांचे ते स्वरूप बिंबून राहिले. राजे बिरवाडीला आले. इथे उतरण्यासाठी आबासाहेबांनीच खासे वाडा बांधला होता. त्याच्या सदरेवर प्रल्हादपंत, इंग्रज वकील गॅरी यासह भेटीस आले. मुंबईच्या गव्हर्नर केविजने लिहिलेल्या पत्राला लंडन दरबारचे पत्र आले होते. म्हणून तर केजविननं आपला वकील टाकोटाक धाडला होता. टोपीकर कर्नाटकात वखारीच्या सवलती मागतायत. फिरंग्यांचे समजून आमचे पकडलेले प्रेसिडेंट नावाचे जहाज परत करावे म्हणतात. गॅरीला पुढे घालीत प्रल्हादपंत म्हणाले. राजांनी इंग्रजी वकिलाला अंगभर निरखला. हे टोपीकर फिरंगी डच, फ्रान्सिस कोण कुठल्या देशीचे दर्यापट्टा धरून मिळेल त्या दरबारचे पाय चाटत जागजागी वखारी घालतात. आज वखारी घालतात, उद्या हातपाय पसरतील. औरंग खासाच उतरला नसता फौजबंदीनं दख्खनेत तर आम्हीच घेतला असता यांचा समाचार. पण या बिकट समयास चौफेर गनीम ठेवावा तो किती. राजमनात विचार आले. शांतपणे राजांनी प्रल्हादपंतांमार्फत गॅरीशी बोलणी केली. थॉमस विल्किन्स आणि दुभाषी राम शेणवी गॅरीच्या मदतीला असल्याने चांगली 3 दिवस ही बोलणी बिरवाडीत चालली. तहाच्या अटीचा मसुदा प्रल्हादपंतांना सिद्ध करायला सांगून राजे रायगडाकडे गेले. पण प्रल्हादपंत टोपीकरांना मसुदा देऊन नेहमीप्रमाणे गड चढले नाहीत. त्यांची आणि मानाजी मोरे, गंगाधरपंत, राहुजी सोमनाथ, वासुदेवपंत यांची कसली तरी एकांती बैठक ठरली होती. तिकडे ते निघून गेले. यावेळी शहा आलम आणि औरंगजेब या बेटा बापाची अहमदनगरमध्ये भेट होत होती. बापाने पाठविलेल्या घोड्यांच्या आणि खेचरांच्या मदतीने शहा आलम कसा तरी घाट चढून आला होता. 1 लाखापैकी आता फक्त 40,000 सैनिक शिल्लक होते त्याच्या संगती. गर्दन टाकून नगरच्या किल्ल्यात पेश झालेल्या शहजाद्याला औरंगजेब केवढ्या तरी नफरतीने म्हणाला. वो बागी अकबर कम से कम अकेला गया. तुम हशम लेकर गए और उन्हें गंवा कर आए. जुर्रत कैसी हुई काला मुंह लेकर सामने आने की. तुम भी क्यों नहीं गए उसके साथ. बिचारा शाह आलम काय जाब देणार होता. शर्मिंदा होऊन तो बापासमोरून निघून गेला. संभाच्या जनान्यातल्या बायका खुलदाबादेत कोठीत आहेत याचा फायदा घेऊन मावळे जालन्यापर्यंत छापे घालतात. याने चडफडणाऱ्या औरंगजेबाने वकील असद खानला बोलावून फरमावले, संभा के जनाने की औरतें भेज दो बहादुरगड. पहरा जारी रखो साथ. बादशहाच्या हुकुमाने दुर्गाबाई आणि राणू अक्का बहादूरगडात हलविण्यात आल्या.
पेडगावच्या किल्लेदाराने त्याबद्दल लेखी पोच पावती बादशहाला पाठवली. मृग तोंडावर आला. रामसेज, कल्याण, भिवंडी, बागलाण, पुणे अशा प्रांतातून उन्हात घामाने निथळलेले बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरी खात्याचे खासे पाठोपाठ रायगड चढू लागले. चारी बाजूंनी रायगडावर खबरा थडकू लागल्या. औरंगजेब रामसेज तळ कोकणातील काही किल्ले इथं मोजक्याच शिबंद्या ठेवून फौजा माग घेतो आहे. त्याचे जागोजागचे सरदार औरंगाबाद जवळ करतायत. औरंग आणि माघार असे कधीच घडले नव्हते त्याच्या हयातीत. अगदी वयाच्या 14व्या वर्षापासून तो स्वारी शिकारीत होता, पण माघार अशी तो पहिल्यानेच घेत होता. गेली 3 वर्षे मराठी मुलूक पाडण्यासाठी त्याने जंग जंग पछाडले होते. हाती काही सुद्धा आले नव्हते त्याच्या. फक्त लढाया, घेर, कत्तली यातच पुरी 3 वर्षे जाया झाली होती त्याची. जाता जाताही त्याने रायगडावरच चालून जायचा गाजीउद्दीन खानाला हुकूम दिला होता. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, रामचंद्र पंत सगळ्या खाशा चढ्या घोड्यानिशी रायगड जवळ करण्यास लिहा. फरमानं आल्या खबरगिरांकडूनच धाडा चौफेर. निळोपंतांना सरासर फेर घेत राजे आज्ञे मागून आज्ञा देत होते. ते आपल्याच विचारात गडले होते. का घेत असावा औरंग फौजा मागे? काय हेत आहे त्याचा यात? पावसाळा तोंडावर ठेवून या चाली आहेत त्याच्या, की पावसाळा उलगतात जोरवारीनं पुन्हा धरणार तो मोहरा? आता तर राजांना उसंतच नव्हती. निळोपंत, खंडोजी एका मागून एक थैलीस्वार गड उतरवू लागले. जागोजाग पांगलेले मंत्री, सुभेदार राज थैली मिळताच रायगडाच्या वाटेला लागले. इंग्रज वखारीचा मुंबईहून सारखा तगादा लागला होता. सुलुखाचे कागद शिक्कामोर्तब करून पक्के पाठवून द्या. त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. राजांनी ती पुरी बाबच प्रल्हाद पंतांवर सोपविली. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, संताजी, गुजरात येथून परतलेले धनाजी, रामचंद्र पंत, दौलत खान नेमक्या खाशांची रायगडाच्या सिंहासन सदरेला उन्ह तापीच्या ऐन दिवसात मसलती बैठक बसली. पेशवे निळोपंत मसलत खोलत म्हणाले, सांप्रत गनिम पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुलूकभरची फौज मागे घेतो आहे. खबरा आहेत तो आदिलशाहीवर चालून जाणार. त्यावर भरोसा ठेवून गाफील राहून नाही निभायचे. खाशांना पाचारण केलं आहे ते या मसलतीसाठीच. शहा आलम नगरहून निघून सोलापूर मार्गे चालला आहे. बादशहाचा आदिलशाहीवरच रोख दिसतोय, रामचंद्र पंतांनी सुचविले. मध्येच गाठून तोडला पाहिजे त्यास, राजे निर्धाराने बोलले. विजापुरावर गेला त्यो तरी पेशवा म्हणत्यात तसं गाफील राहून नाही भागायचं. हंबीरराव राजांच्या मनातलेच बोलले. सर लष्करांचं सही आहे, त्यासाठीच मसलतीत घेतलंय साऱ्यांना. पाऊस आहे म्हणून सुमार राहू नका कुणी. मिळेल ती संचणी पावसात खडी करून धाडावी लागेल आदिलशाहीच्या मदतीस. कितीतरी वेळ मग खोलवरचे बोलणे झाले. जमल्या खाशांना बारीक सारीक सूचना देण्यात आल्या. सगळ्यांना निरोपाचे विडे देण्यात आले. अशा वेळी नेहमी बोलणारे प्रल्हाद पंत गुमान राहिलेले कुणालाच नाही कळले. मसलत संपताच ते राहूजी, मानाजी मोरे प्रल्हाद पंतांच्या मंत्रीबाडीतील वाड्यात एकमेकांना भेटले. बराच वेळ दबक्या आवाजात काहीतरी बोलत राहिले. पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बाले किल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पाणधारा बघत राजे विचारगत झाले होते. केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी. कशासाठी? कुणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे शिर्के आणि फलटणकर? काय वाटत असेल पेडगावच्या कोठीत दुर्गा आणि राणू अक्कांना? महाराज, कुणी पठाणी आसामी आले पावसाचं गड चढून, भेट मागतील. पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी, पण कुठं काही आठवेना. आदाब जिल्हे सुभानी, मुलके मरहाट. आल्या पठाणाने कुर्निसात दिला. त्याच्या पठाणी खमिसावरची कलाबतू झळझळली. कौन? मिलने का मतलब? राजे त्याला निरखत अजून आठवू बघत होते.
पहचाना नहीं राजा साहब ने नाचीज को? पठाणी मोकळे हास्य खुलले. नहीं, बताओ. मिरबात खान, दिलेरचा भाऊ, तो भीमेचा काठ. खेचल्यासारखे राजे पुढे झाले. खान तुम? म्हणत मिरबातला त्यांनी उरभेट दिली. कैसा हाल? सगळे माहीत होते तरी बळेच राजाने विचारले. क्या बताना राजा साहब, वो क्या बादशाह है? शैतान है संगदिल. हमारे भाईजान की जान ली उसने बेइज्जत करके. तंग आए उसके जुल्म से. मिरबात पिळवटून बोलला. खान, कळलंय आम्हा सगळं. तुम्ही 2 दिवस मन मोकळी विश्रांती घ्या गडावर. काही उणं पडायचं नाही तुम्हास. 2 दिन? इस बरसात में आए हैं हम. क्या मेहमानदारी के लिए राजा साहब? जिंदगी रखी है पैर पर राजा साहब के. कमरबंद खोलून मिरबातने आपली पठाणी तेगच गुडघा जमिनीवर टेकत छत्रपतींच्या पायावर ठेवली. त्याची तेग त्याच्या हाती ठेवताना राजांच्या मनी विचार फिरून गेला. आम्ही दिलेरच्या गोटातून पन्हाळगडी परतलो तर लेकरा कुठं गेला होतास म्हणत आम्हाला मिठी घ्यायला आबासाहेब तरी होते. यास कोण? राजांनी मिरबातला पदरी ठेवून घेतले. कोकणातून आलेला अकबराचा खलिता घेऊन पेशवे भेटीला आले. राजांच्या हाती श्री सखी नुकत्याच देऊन गेलेल्या वाफारल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा होता. शहजादे म्हणतात फिरंग्यांना तहाची कागदपत्रे लवकर पाठवावी. पेशव्यांनी अकबराचा तपशील समोर ठेवला. आणि काही? जी, ते म्हणतात. निळोपंत चाचरले. बोला. राजांना शंका आली की आणखी काही मागणी आहे की काय शहजाद्यांची. जी, शहजादे म्हणतात कुलेश सच्चे इमानदार चाकर आहेत राजांचे. अल्लाने करावं आणि कुण्या पाप्याची बदनजर ना पडावी त्यांच्यावर. खरे तर निळोपंतांना अकबरकृत कुलेशांची ही तारीफ मनोमन आवडली नव्हती. एवढंच? राजांनी छातीवरची कवड्यांची माळ वर खाली होईल असा दीर्घ उसासा टाकला. ज्यांच्याबद्दल बोलणे चालले होते ते कुलेशच आले. त्यांना बघून रिवाज देत निळोपंत निघून गेले. इस कठिन समय को साथ देने के लिए लिखा है हमने सब जमींदारों को स्वामी. कुलेशांनी आपण लिहिलेल्या सर्व पत्रांचा मजकूर पेश केला. राजांनी कुलेशांना सांगितले, तुमची चिंता वाटते शहजादास कुलेश. हम लिखेंगे उसको, खुद की करनी चाहिए उसने. हसत कुलेश म्हणाले. तहाचे कागद पाठवा असा तगादा धरतो आहे शहजादा कुलेश. जी, सुलूक हुआ है तो भेजने चाहिए करार पत्र. तुर्तास फिरंग्यांशी चालली तळ व वर कोकणाची लढाई तहकूब करावी म्हणतो आम्ही. अच्छा होगा वह. कुलेशांनी दुजोरा दिला. चला सदरी जाऊ कवीजी. राजांनी कुलेशांसह सिंहासन सदर जवळ केली. महाराज, परतताना सुद्धा औरंगनं माणूस फोडीचा तडाखा दिलाय. खंडोजी चिंतेने म्हणाले. कोण कोण चिटणीस? नायब शहाकुली, खंडूजी, रंभा, शंकराजी अशा फितल्या माणसांना मनसबी दिल्यात नगरकोटात बादशहाने. ते ऐकताना सचिंत झालेले राजे सदरेच्या झरोक्याशी आले. आभाळातून कोसळताना पांढऱ्या धोट असलेल्या पाणसरी भुईला मिळताच गदळ होत वाहून जाताना त्यांना दिसू लागल्या. मोगली सेना परतत आहेत या संधीचा फायदा घेत फिरंग्यांनी कारंजा बेटाचा ताबा घेतलाय स्वामी. खंडोजींनी पाणधरा निरखणाऱ्या राजांची तंद्री तोडली. कुलेश, खंडोजी का आणि कशी आली आपल्या बोलीचाली कळत नाही, पण केवढी मार्मिक म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. समजलो नाही आम्ही. सरळ धोप स्वभावाचे खंडोजी बुचकळ्यात पडले. कुलेशांना तर ती मराठ बोली म्हण कळलीच नाही. खास नाही काही खंडोजी. दिलेरचा भाऊ भेटल्यापासून घोळतय हे आमच्या मनी. जे बोलायचे होते ते मना आड टाकत तिसरेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले राजे. बाहेर श्रावण सरीचा खेळ सुरू होता. त्याने सिंहासन सदरे समोरचा हम चौक क्षणात उन्हात क्षणात पाऊस धारात न्हावून निघत होता. नवरात्राचे देव घटात बसले. रायगडाच्या देवमहाली आंब्याच्या देव्हाऱ्यासमोर पंचधान्यांचे कोंब मातीच्या वाफ्यातून वर डोकावले. दसरा पार पडला आणि राजकारणाचे नवे कोंब भवितव्याच्या वाफ्यातून डोकावू लागले. थोड्याच दिवसात
रायगड ज्याचा अंदाज बांधून होता ती खबर येऊन थडकली. बादशहानं आदिलशाही विरुद्ध मोहीम खोलली. कुतुबशाही आदिलशाही यांचा मेळ पडू नये म्हणून हसन अली तानाशहा याला गोवळकोंड्यात घेरून टाकला. औरंगने आपला बेटा आजम या फौजबंदीनं जेव्हा विजापूरचा बालराजा सिकंदर याच्या रोखानं फेकला तेव्हा दोन्ही शाह्या खडबडून जाग्या झाल्या. इस्लामी असल्या तरी त्या दख्खनी आहेत हे साफ झालं होतं. जशी त्या शाह्यांनी नांग्या टाकून गुमान राखत मराठी दौलतीची गंमत पाहिली होती तसंच आता आपण वागायचं का? मोठा वर्माचा होता हा सवाल महाराजांपुढे. दसऱ्याच्या निमित्ताने जमलेले खासे, बोलावून घेतलेले मर्दाने यांची त्यासाठीच राजांनी सिंहासन सदर बोलावली. या बैठकीत हंबीरराव सोडून अष्टप्रधानातील निवडक असे पेशवे निळोपंत, प्रल्हादपंत, नारायण रघुनाथ, मोरेश्वरपंत, रामचंद्रपंत व कुलेश आणि कर्नाटकातून खास पाचारण केलेले हरजीराजे सुद्धा होते. पेशव्यांनी बैठकी बेत खुला केला. नगरकोटाच्या खबरा आहेत. गनीम आदिलशाहीचा रोख धरून फौजा पेरतो आहे. आपल्या मुलखातून त्यानं नामोश घेत जवळजवळ सगळे तळ उठविले आहेत. बैठक शांतपणे कान व मन लावून पेशव्यांचे बोलणे ऐकत होती. बैठकी सिंहासन वजा आसनावर बसलेले राजे मसलतभर नजर फिरवित होते. आबासाहेब गेल्यापासून पन्हाळा सोडल्यानंतरची साले भिंगरीसारखी मनी फिरकी घेऊ लागली. कैलासवासी स्वामींनी आदिलशाही डुबते तर डुबू द्या असे काही मनी आणले नव्हते. तोच प्रसंग आज आहे. त्यासाठी मसलतीस पाचारण केले आहे साऱ्यास. पेशव्यांचे निवेदन चालूच होते. पुढची चाल कशी ठेवावी असा सवाल उठवून ते बोलण्याचे थांबले. खरे तर हा केवढा तरी निश्वासाचा समय होता. औरंगने मोहरा फिरविला होता. तोच बेत सुचवीत कुलेश म्हणाले, आदिलशाही की फिक्र इस दरबार को क्यों? वे चुप बैठे थे, हम पर गुजरी तो. छंदोगामात्य म्हणतात ते रास्त आहे. कर्नाटकात होतो आम्ही तरी हर रोज इकडच्या खबरीसाठी जीव टांगणीला पडायचा आमचा. त्यासाठीच रघुनाथ पंतांना धाडलं होतं आम्ही. राजांशेजारी बसलेले हरजीराजे त्यांना दुजोरा देत म्हणाले, आम्हाला वाटतं आता फितवेखोरांची कसून शहानिशा व्हावी. पुढील काळात तरी धोका राहायचा नाही. त्यामुळे एवढा वेळ गप्प बसलेले प्रल्हादपंत बोलले. थोरल्या स्वामींची पायवाट धरत आदिलशाहीला जमेल तेवढी कुमक करावी. जुनी आहे ती शाही, चिवट झुंजेल बादशहाशी. शिवाय सरजाखानासारखे मातबर आहेत त्या दरबारात. आपल्या सरलष्करांची बाहेरून जोड घेत झुंजत ठेवतील औरंग. निळोपंत वर्माचे बोलले. मसलतकरांचे मनोगत महाराज शांतपणे ऐकत होते. राजमनाच्या कसावर ते पारखून घेत होते. त्यांच्या मनात उलट सुलट विचारांची पाठशिवण पडली होती. आबासाहेबांनी या श्रींच्या राज्याची मुहूर्त मेढ आदिलशाही तोडूनच केली होती. मिर्झाराजे संगती तर त्यांना नाइलाजाने विजापुरावर चालून जावे लागले होते. एवढे असले तरी सुरते पावे तो दौडणाऱ्या त्यांनी कधी विजापुरावर आपणहून चाल घेतली नव्हती. पन्हाळ्यावरच्या अखेरच्या भेटीत तर ते आम्हास वारंवार म्हणाले, आज ना उद्या औरंग दौलतीवर उतरणार, त्याची फिकीर करा. आता मसलतीच्या साऱ्या नजरा राजांच्यावर एकवटल्या. आम्हास पेशव्यांची मसलत पटते. या समयी आदिलशाही वाऱ्यावर सोडून नाही चालणार. तिला पाठबळ देत झुंजवलं पाहिजे औरंगशी. आम्ही त्यासाठीच सरलष्करांना धाडले आहे. सिकंदर शहानं आगवानीही केली आहे त्यांची. औरंग केव्हा फिरेल दौलतीवर त्याचा नेम नाही. तो गुंतून पडणेच लागी आहे. महाराज समोर दिसणारी पूर्व क्षितिजकड नजरेत पकडत निर्धारी बोलले, हरजी तुम्ही कर्नाटक रोखून आहात. तिकडं सुद्धा घुसतील मोगली फौजा. हरजी राजांच्याकडे वळून राजे केवढ्या तरी टोकाचे बोलले, जी मोगली असूनही ज्या शाहीवर औरंगनं आजवर हत्यार धरलं तो उद्या कुतुबशाही कर्नाटक पुरी दख्खनच धरेल पटाखाली हे आम्ही जाणतो. त्यासाठीच कर्नाटक कसा नेट बळानं ठेवलाय आम्ही हे नजरेखाली घालायला यावं एकदा महाराजांनी कर्नाटकात. हरजी धीराचे बोलले. औरंग परतला म्हणून संकट टळलं असं न मानता नवी संचणी करून जागोजागच्या बाक्यांनी गडकोट जय्यत तयार ठेवून सावध असावे असा निर्णय करून मसलत उठली.
पेशवे निळोपंत चिंताक्रांत चर्येने खाशांच्या भेटीस आले. बराच वेळ ते काही बोलेनात. जे असेल ते बोला निळोपंत, काही सुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हास. आणखी कोण कोण फिरले सांगा. खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिले महाराज. जागजागी उभ्या पहारेकऱ्यांनी नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले. फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी, पण आम्ही बोलणार आहोत ती बाबच फितव्याची नाही. पंतांनी हाती धरले उपरणे भाव वेगाने चुरगाळले. मतलब? राजांचा पाय फेर गपकन थांबला. ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यात खोलवर बघत राहिले. गंभीर आहे ही बाबत महाराज, कटावाची. पेशव्यांनी आपलीच गर्दन खाली टाकली. पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले ते ऐकताना महाराजांना. ताणल्या डोळ्यांनी सुन्न होत समोरचे न उकळणारे शून्यच बघत राहिले. मग एकदम कडाडलेच. काय बोलता काय पेशवे? औरंग, फिरंगी, हबशी, टोपीकर कुणाकुणास कमी वाटले? कशासाठी? आणि कुणी कुणी केला कटाव? महाराज, शरम वाटते, पण नको ती माणसं आहेत या कटावात. आपले मनाजी मोरे, राहुजी सोमनाथ, गंगाधर पंत, वासुदेव पंत. बस बस पेशवे, ऐकवत नाही. उभे महाराज आधारासाठी म्हणून बैठकीवर जाऊन बसले. महाराज, फिरंगाणाच्या मोहिमेत गुंतल्याचं पाहून मागे राहिलेल्या इमानदारांनी नको तशी डोकी चालवली. पेशवेच सांगताना व्याकुळ झाले. कशासाठी? काय मनसुब्यानं? महाराज आता सुमार शांतपणे ऐकू लागले. हा तिसरा कटाव होता. रामराजांना गादीवर बसवून आपल्या हाती कारभार घ्यावा असा बेत आहे या मंडळींचा. पुरी शहानिशा केली आम्ही. या मागे कोणीतरी बडी आसामी असावी अशी पक्की खात्री आहे आमची, पण ती कोण याचा तलाश नाही लागत अद्याप. निळोपंत, तुम्ही जा आणि असतील तसे घेऊन या रामराजास आमच्या सामने. आपल्याशीच बोलावे तसे बोलले महाराज. जी आज्ञा. मानाजी मोरे रामसेज बागलाण भागात दौलतीसाठी तळहाती शीर घेऊन घोडा फेकणारे कसे पडले या नको त्या समयास या भरीला. राहुजी केवढे वयस्क, आम्ही त्यांनी गिळंकृत केलेले चिपळूणचे कुलकर्ण ज्याचे त्यास दिले याचा सल तर नसेल त्यांना. राजमन स्वतःशीच जणू बोलत होते. निळोपंत येसाजी दाभाड्यांसह रामराजांना घेऊन आले. ऐन भरीच्या तोंडावर आलेले रामराजे गोरेपान पण नाजूक दिसत होते. नुकतीच ओठांवर लव फिरली होती. त्यांच्या पुढे होत मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना हाताला धरून महाराजांनी स्वतः बरोबर चालवीत आपल्या शेजारी बसवून घेतले. तारांची चौकशी करून राजांनी रामराजांना कुणालाही जाणवावी अशा हल्लक आवाजात विचारले. रामराजे, आम्ही एक विचारू? शांतपणे बोलाल आमच्याशी? जी. दादा महाराजांना असं का वाटावं आज? आम्ही जाणतो दौलत चौतर्फेने संकटात आहे. जशी हरजी राजांना दिली तशी काही कामगिरी द्यावी आम्हास. लहान नाही आम्ही आता. रामराजांच्या बोलण्यात बरीचशी झाक त्यांच्या मातोश्रींची उतरली होती. चेहरा आणि बोलणे मात्र निरागस होते. देऊ, समय येतास तुम्हासही साजेशी कामगिरी देऊ आम्ही. आम्ही नाही दिली तर जगदंब देईल. रामराजांना कटावाची सुतराम कल्पना नाही याची खातर झाली होती. काही क्षण स्वतःशी झगडले महाराज. येसाजी, आमच्या रामराजांना घेऊन जा. तुम्हावर फार जोखीम आहे यांची. आमची काही माणसं तुमच्या जोडीला राहतील आता. येसाजी दाभाड्यांना राजाज्ञा मिळाली. ते रामराजांसह निघून जाताच निळोपंतांना आज्ञा झाली. पेशवे, मानाजी, राहुजी सारे कटाववाले दिसतील तेथे दस्त करण्याचे आज्ञापत्र द्या. कटावाची सूत्रधार बडी आसामी कोण याचा सावधपणे शोध घ्या. राजांचे मन गलबलले. कडाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला. फोंडा, भीमगड, मर्दनगड या भागात बैठका घेऊन अकबर व कुलेश यांनी फिरंग्यांशी सुलूक पक्का केला. तहात अनेक अटी होत्या. फिरंग्यांनी मोगली जहाजांना आपल्या बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये.
दोन्ही दरबारांनी आपल्या कोठीतील कैदी मुक्त करावे. परस्परांच्या मुलखात व्यापारास मोकळीक असावी. फिरंगी मुलखाच्या तोंडावर राजांनी गडकोट बांधू नयेत अशा मुख्य अटी होत्या. मर्दनगडावर तहाची आखरी बोलणी झाली. राजांनी तहाच्या कागदपत्रावर शिक्के मोर्तब करण्यासाठी अकबर, रायकिरण सिंह, महादजी नाईक यांना पणजीला पाठवले. तह पक्का झाला. शहजादा अकबर संगती फिरंगी विजरईने राजांना नरमाईचा खलिता धाडला. त्यात लिहिले होते, राजांनी सुलुखाची कलमे पाळावीत. आम्ही ती काटेकोरपणे पाळू. दोन्ही दरबारात खुला व्यापार व मुख्य म्हणजे शांतता राहावी. फोंड्यावर अचानक चालून येणारा विजरईच हे लिहित होता. तह पाळावा म्हणून वसईतील आपल्या फौजा राजांनी काढून घेतल्या. वसईकरांमागचा मावळ्यांचा ससेमिरा उठला. पण रोगराईचा सुरू झाला. वसईत प्लेगाची लागण पसरली. टोपीकर दरबारचे काम बघणाऱ्या प्रल्हाद पंतांना राजांनी बोलावून घेतले. पंत चलबिचल झाले होते, पण चर्या शांत ठेवून ते राजांच्या सामने आले. न्यायाधीश, टोपीकरांच्या सुलुखाचं जी पुरा करून दिलाय तो आम्ही त्यांच्या हिजीबाकडं. प्रल्हाद पंतांनी प्रथम सुस्कारा सोडला. मग ते तहाचा कलमवार तपशील सांगू लागले. तह 2 बाबींचा मोर्तब केला आहे. कर्नाटक प्रांती ते वखारी घालायला परवानगी मागतायत ती, आणि दौलतीशी त्याचे संबंध कसे राहावेत ही. न्यायाधीशांनी सांगितलेली सर्व तह कलमे राजांनी शांतपणे ऐकून घेतली. स्वतःशीच विचार करीत त्यांनी विचारले, टोपीकर पाळेल हा सुलूक पंता? तुम्हास काय वाटतं? मोठी बसकण झाले मुंबईत हबशी, मोगल, फिरंगी यांची त्याच्या आसऱ्यानं. जी कलमातच मान्य केले टोपीकर विजरईनं की तह भर कलम पाळू असं. शिवाय बोलवा आहे विजरई केजवीन मायदेशी आपल्या राजाला ही तहाची प्रत समक्ष दाखवायलाच निघाल्याची. कुणी ग्रांथम साहेब सुरतेहून त्याच्या जागी आल्याचंही कळतं. राजे टोपीकरांच्या विचारात तसेच प्रल्हाद पंतांसमोर आले. पंतांच्या छातीवर सरकलेले उपरणे ना कळेलचे थरकले. तब्येत सुमार दिसते न्यायाधीश तुमची. खूप तापदारा झाली तुमची गोऱ्या हिजीवांशी बोलणी करण्यात. बराच वेळ बोलताना चलबिचल झालेल्या पंतांना राजांनी घरोब्याने विचारले. जी तशी खास नाही, पण मुंबईहून परतताना हबशांनी केलेल्या दर्या छाप्यापासून थंडी सोसवत नाही आताशा. राजकारण रोजचंच आहे पंत. तुम्ही न्यायाधीश, तुम्हास थंडी सोसली नाही तर तुम्ही दिलेला न्याय रयतेस सोसायचा नाही. मोगली फौजा परतल्या आहेत आता. थोडा विश्राम घ्या तुम्ही. जी म्हणत प्रल्हाद पंत निघून गेले. जाताना ते कसल्या तरी विचारात खोलवर बुडून गेले होते. क्रमशः